मुंबई हायकोर्टच्या परीक्षेमध्ये म्हणजे 2025च्या परीक्षेमध्ये विचारलेला छान प्रश्न आहे. प्रश्न मी सोडून दाखवेल तुम्हाला लॉंग कट, पण शॉर्टकट आधी समजून घ्या काय आहे. दोन संख्या 3-7 या प्रमाणात आहेत. जर त्या प्रत्येकी 6 म्हणजे त्याच्यामध्ये 6 जोडलं प्रत्येकी म्हणजे 6 मिळवलं तर त्या 5-9 या प्रमाणात होतात. तर त्या संख्या शोधा. आता बघा ना, त्या ऍक्च्युली संख्या आहे 3-7 या प्रमाणात. 3-7 यांच्यामध्ये जर 6 जोडलं तर ते 5-9 या प्रमाणात होतात. मला सांगा, संख्यांमध्ये 6 जोडलं, याच्यामध्ये पण 6 आणि याच्यामध्ये पण 6 जोडलं तर ते 5-9 होणार आहे की नाही प्रमाण. मग काय करूया आपण याच संख्येमध्ये 6 जोडूया ऑप्शनमध्ये आणि 5-9 प्रमाण येते का पाहूया. बघा आता, ह्याच्यामध्ये 6 जोडलं, 8मध्ये 6 जोडलं तर ते 14 होतं. 5-9 या प्रमाण यायला या 14ला 5ने भाग जायला पाहिजे की नाही जात. ऑप्शन नंबर 1 चुकलं. इथे बघा, ह्याच्यामध्ये पण 6, याच्यामध्ये पण 6 जोडूया. ह्याच्यामध्ये 6 जोडलं, 9 आणि 6 किती येतं 15. याच्यामध्ये 6 जोडलं तर येतं 27. 15, 27. जर तुम्ही याचं गुणोत्तर काढलं तर 3-5 15, 3-9 27. बघा, हे 5-9 येतं. म्हणजे हे उत्तर आहे. येते का लक्षात. इथे पण बघा, याच्यामध्ये 6 जोडलं 12 येतं. 12 5च्या पटीत नाहीये, चुकलं. याच्यामध्ये 6 जोडलं 28. 28 हे पण 5च्या पटीत नाहीये. डायरेक्ट उत्तर येतं. बरेचसे प्रश्न बघा तुम्ही मुंबई हायकोर्टच्या परीक्षेमध्ये विचारलेले ऑप्शनने सुटतात. मुलं जास्त वेळ लावतात ते लॉंग कट करायला. मी तुम्हाला लॉंग कट पण सांगतो थोडक्यामध्ये. उत्तर याचं 2 आहे हे लक्षात ठेवा. लॉंग कट काय येणार, दोन संख्यांचं गुणोत्तर 3-7 आहे. मग पहिली संख्या 3x, दुसरी संख्या येणार 7x आणि दोन्ही संख्येमध्ये 6 मिळवलं, याच्यात पण 6, याच्यात पण 6 आणि ते गुणोत्तर येतं 5-9. असा लॉंग कट आहे सोडवण्याचा. क्रॉस मल्टिप्लाय केलं, 9ने 3ला गुणलं 27x अधिक 9-7 54 येणार बरोबर. 7-5 35x अधिक 5-7 30 येणार. 27x तिकडे गेला, 30 इकडे आलं तर हे 24 होणार आणि 35 मधून 27 गेले तर येणार 8x. 8 खाली गेलं 3, x उत्तर 3 आलं आणि हेच आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे याच्यामध्ये. 3-3 9 आणि 3-7 21. हे आहे ऑप्शन क्रमांक 2. येते का लक्षात. तर मला असं वाटतं लॉंग कट करण्यापेक्षा शॉर्टकटवर जास्तीत जास्त भर द्या. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.